23 तारखेला महायुतीनं ऐतिहासिक असा विजय मिळवला. एकट्या भाजपनं 130 पेक्षा जास्त जागा जिंकलेल्या आहेत आणि सगळी महायुती मिळून 200 पार गेलेली आहे. तरी सुद्धा सरकार स्थापन झालेलं नाही आणि मुख्यमंत्री जाहीर झालेला नाही. आणि या सगळ्या ह्या जो वेळ जातोय सगळ्याचा, त्याची सुरुवात, त्याचं बीजारोपण, जो आता वाद कदाचित दिल्ली आणि मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात म्हणा किंवा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये, अजित पवारांचा रोल कमी आहे जो पुढे येईलच माझ्या बोलण्यामध्ये, हे सगळं सुरू झालं 2 कारणांमुळे आणि त्या कारणांबद्दलचा हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहता बायोस्कोप मराठी. विषय असा आहे की आता मुख्यमंत्री जाहीर झालेले नाहीत. दोघांकडनं दावे होत आहेत. एकनाथ शिंदेच्याही लोकांकडनं दावे होत आहेत की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. भाजपकडनं तर अर्थातच होत आहेत. भाजपकडून फक्त अधिकृतरित्या कोणीही जाहीर केलेलं नाहीये. मात्र भाजपचे महत्वाचे पदाधिकारी जसे चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर अशी मंडळी मात्र म्हणतात की आमच्या सगळ्यांच्या मनात देवेंद्र फडणवीस आहेत. आणि हे अगदी योग्य आहे. भाजपचा आजचा विजय आणि इनफॅक्ट गेल्या 3 वेळचे विजय 2014, 2019, 2024 हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातल्या निवडणुकीतल्या कौशल्यामुळे आलेले आहेत, त्यांच्या चेहऱ्यामुळे आलेले आहेत. हे नाकारण्यात काहीच हशील नाही. हे खरं आहे की भाजपचं सगळं नेटवर्क, संघाचं नेटवर्क, या सगळ्याचा त्याच्यात रोल आहे. पण हे सगळं हाकायला, हे सगळं पुढे न्यायला एक नेतृत्व लागतं. ते देवेंद्र फडणवीसांचं होतं आणि आहे. त्यामुळे भाजपमधला सगळ्यात प्रॉमिनंट, सगळ्यात ज्याचं मुख्यमंत्री असण्यासाठीचे पूर्ण स्टेक्स आणि डिझर्विंग कॅन्डिडेट आहे ते देवेंद्र फडणवीस आहेत. मग असं असताना ते जाहीर का होत नाहीये? वस्तुतः इतकं बहुमत मिळाल्यानंतर, आणि मी तुम्हाला आठवण करून देतो, भाजपनं यापूर्वी जी इलेक्शन्स काही ठिकाणी घेतलेली आहे जिथे त्यांना काठाकाठावरचं बहुमत आलेलं आहे किंवा काही ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या, जसं की गोव्यामध्ये बघायला मिळालं, त्यांनी पटापट सत्ता स्थापन करून ते मोकळे झाले. सीएम लगेच जाहीर केला. मग इथे महाराष्ट्रात असं का नाही होतंय? भाजपची म्हणजे नैतिक पातळीला सुद्धा भाजपची महायुती अंतर्गत इतकी मेजॉरिटी आहे की त्यांना सांगायची गरज नाहीये. खरं तर अजित पवार, एकनाथ शिंदेनी म्हटलं पाहिजे की तुमची टर्म आहे, आता काही प्रश्न नाही. त्याचा अजित पवारांनी ज्या बातम्या येत आहेत, अजित पवारांकडनं काही असं मध्येच मिटकरी वगैरे म्हणतात की अजित पवार मुख्यमंत्री होतील, पण बेसिकली कोणी दावा करत नाहीये. माहिती अशी मिळते की एनसीपीने ऍक्सेप्ट केलेलं आहे की भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि त्यांना काही अडचण नाहीये. मग मुद्दा कोणामध्ये आहे? मुद्दा आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपमध्ये. एकनाथ शिंदेच्या नेत्यांकडून, मग ते संजय शिरसाट असेल किंवा अन्य कोणी मंडळी असतील, ते म्हणतात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे. आणि हे म्हणताना ते ज्या 2 गोष्टींचे उदाहरणं सारखी देत आहेत त्याच मुद्द्याबद्दल मी बोलणार आहे. ते मुद्दे आहेत, ही निवडणूक एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावरती लढवली गेली आणि त्यासाठी आमचाही मुख्यमंत्री पदावर दावा आहे. आणि या ठिकाणी मी भाजपच्या प्रचाराबाबतीतल्या त्या गोष्टीबद्दल व्यक्त होणार आहे ज्याचे काही संदर्भ मी यापूर्वीच्या काही माझ्या व्हिडिओजमध्ये दिलेले आहेत. असे नसतील दिलेत, मी आधी आता स्पष्ट करून सांगणार आहे, पण मी दिलेले आहेत. मी तुम्हाला आठवण करून देतो की 2019ला जेव्हा महायुती तुटली, म्हणजे नंतर सगळी तुटली, आधी ती युती म्हणूनच गेली होती, नंतर ती तुटली, मग उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले, मुख्यमंत्री झाले. त्यावेळी भाजपनं वेळोवेळी हा शब्द वापरला की तुम्ही नरेंद्र मोदींचा चेहरा वापरला होता. युतीच्या सगळ्या ठिकाणी नरेंद्र मोदींचा चेहरा होता. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र मोदींचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा वापरत होते. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक झाली होती. हे शब्द ते वापरत होते. आणि शिवसेना सुद्धा त्याला उत्तर देत होती की ठाकरेंचा तुम्ही सुद्धा चेहरा लावला, बाळासाहेब ठाकरेंचा, स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा तुम्ही सुद्धा वापरला, वगैरे वगैरे सगळं. पण याच्यातला हा मुद्दा महत्वाचा होता. भाजपने जो पॉइंट आउट केला, आमचं नेतृत्व होतं, मुख्यमंत्री आमचे होते आणि पंतप्रधानांचा चेहरा तुम्ही वापरला होता. आता आपण घेऊया 2024च्या निवडणुकीच्या अलीकडे पलीकडे 2 गोष्टी. यातली पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना, जी लोकसभेनंतर काहीशा बॅकफुटवर गेलेल्या महायुतीला सगळ्यात मोठी संजीवनी देणारी ठरली, एकदम गेम चेंजर ठरली. त्याच्याही बाबतीतला माझा व्हिडिओ एका वेगळ्या युट्यूब चॅनलवरती माझा झाला होता. त्याच्यामध्ये मी असाही उल्लेख केला की लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरणार आहे, जसं घडलेलं दिसतंय. या योजनेला समजा तुम्ही कोणी असा, तुम्ही आता भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी असाल, समर्थक असाल, राष्ट्रवादीचं असाल, काँग्रेस, शिवसेना, ठाकरे, कोणाचंही असा, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. मी जर का तुम्हाला म्हणालो लाडकी बहीण योजना असं म्हटल्यानंतर आत्ताच्या सरकारमधलं, जे अजूनही काळजीवाहू सरकार आहेच अजूनही, त्याच्यातल्या कोणत्या नेत्याचा चेहरा तुमच्या समोर येतो? आणि मनाशीच पक्षपाती न होता चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा. मला खात्री आहे की तुमच्यापैकी बहुतांश लोकांच्या मनामध्ये चेहरा येईल एकनाथ शिंदेंचा. माझ्याही मनात येतो, हेही मी सांगतो तुम्हाला.
त्याला एक मार्केटिंगमध्ये ते असं केलं जातं की उदाहरणार्थ तुमचे काही ब्रँड्स आहे, तुम्ही काही समजा गाडीचा ब्रँड आहे तुमचा, हां, आणि समजा एक अतिशय आलिशान गाडी आहे, छोटी गाडी आहे, मिडल क्लास गाडी आहे, मोठी महागडी गाडी आहे वगैरे वगैरे, तर तुम्हाला पर्सनिफाय करायचा प्रयत्न केला जातो की अमुक ही गाडी ही कुठल्या व्यक्तीसारखी तुम्हाला बघायला आवडेल, कशा प्रकारे तुम्ही बघता, त्याला पर्सोनिफिकेशन म्हणतात. ते उलटही करता येते की एखाद्या व्यक्तीला तुम्ही गाडीच्या ब्रँडमध्ये कसं बघाल वगैरे वगैरे. असं जर का केलं तर लाडकी बहीण योजना म्हटल्यानंतर कोणता चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येतो? मला असं वाटतं की बहुतांश लोक म्हणतात की आम्हाला एकनाथ शिंदे आठवतात. इतकंच कशाला, मला इनफॅक्ट मला आवडेल एखादा ऑनलाईन सर्व्हे करायला किंवा त्या महिलांशी बोलायला की लाडकी बहीण म्हणते की लगेच चेहरा कोणाच्या डोळ्यासमोर येतो, तो एकनाथ शिंदेचा आहे. हे एकदा ऍक्सेप्ट केल्यानंतर भाजपसारख्या कम्युनिकेशन या विषयामध्ये प्रवीण असलेल्या पक्षानं केलेल्या 2 चुका मी सांगणार. त्यातली पहिली चूक म्हणजे लाडकी बहीण योजना म्हणजे एकनाथ शिंदे हे प्रस्थापित होत असताना भाजपच्या या सगळ्या सोशल मीडिया आणि बाकीच्या जे सगळे चाणक्य एक्सपर्ट्स आहेत कम्युनिकेशन आणि ते खरंच मी कौतुकाने सांगतोय ते काय करत होते. मी याही पूर्वीच्या पुढारीच्या माझ्या कार्यक्रमात किंवा इतर ठिकाणी सुद्धा म्हणालेलो की सध्या आणि हा 3-4 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ असतील की काय चाललंय भाजपमध्ये. निगेटिव्ह काही असेल तर एकनाथ शिंदेचा चेहरा येतोय. बदलापूर देवेंद्र फडणवीस दिसतात. मी मगाशी चुकीन वाक्य म्हणालो. निगेटिव्ह काही असेल तर फडणवीसांचा चेहरा आपोआप पुढे येतो. बदलापूरचं काय झालं, गृहमंत्री एकनाथ शिंदे, ते हे एन्काउंटर झालं देवेंद्र फडणवीस. सिंधुदुर्गाचं झालं देवेंद्र फडणवीस. आणखी काही गोष्टी असतील देवेंद्र फडणवीस. विरोधकांचं बेसिक टार्गेट देवेंद्र फडणवीस. पण लाडकी बहीण योजना, शासनाच्या योजना, कल्याणकारी योजना या सगळ्याला एकनाथ शिंदे. आणि हे जणू काही महायुतीने ठरवूनच केलं की काय, इतक्या सहजपणे होत होतं की जणू ते भाजपची याला मान्यता आहे की काय. आणि हे होत असताना म्हणजे मी कोकणापासून अनेक ठिकाणी प्रवास केलेला आहे, मोठ्या योजनांच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा इनफॅक्ट मी याच्यावर पण व्हिडिओ केलेला आहे की, आणि त्यावेळी कारण ठरलं होतं की अजित पवारांनी आपल्या पोस्टरवरती लाडकी बहीणच्या एकनाथ शिंदेचा फोटो काय लावला नव्हता किंवा त्यांच्या याच्यावर अजित पवारांचा फोटो नव्हता वगैरे वगैरे. मी म्हणालो की या योजनेचं नाव महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना का ठेवलं, महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजना असं का नाही ठेवलं. त्या एका शब्दामुळे या गोष्टी झाल्या आणि त्या एका शब्दामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आणि साधारणपणे एक प्रोटोकॉल असतो की तुम्ही जेव्हा चेहरे लावता त्यावेळी सगळे सलग लावत नाही, एक चेहरा मोठा असतो, 2 लहान असतात. तसं झालं, एकनाथ शिंदेचा चेहरा मोठा, अजित पवार देवेंद्र फडणवीसांचे चेहरे थोडेसे लहान. या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रभर होत होता आणि तो गेले 3 महिने 4 महिने होत होता. या सगळ्याचा परिणाम आता असा बघायला मिळतोय की शिवसेना हा एक क्लेम करते आणि तो लॉजिकल क्लेम आहे. तो क्लेम योग्य आहे की नाही म्हणत आहे मी, तो लॉजिकल क्लेम आहे की आमचा चेहरा होता इथे. मुद्दा क्रमांक 2, शिवसेनेचे नेते असं म्हणतायत की ही निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. हे खरं आहे आणि या खरंच हे म्हणण्यासाठी मी साक्ष कोणाची काढेन, मी भाजपच्या नेत्यांची साक्ष काढेन. तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणू नका, देवेंद्र फडणवीस स्वतः बोललेलेच आहेत, अन्य पण नेते, आणि त्यांचं काही म्हणणं नाही. देवेंद्र फडणवीस सगळ्यात टॉपचे नेते आहेत महाराष्ट्रामधल्या भाजपचे. त्यांनी अनेक चॅनलच्या कार्यक्रमात, काही इंटरव्ह्यूजमध्ये, मुलाखतींमध्ये किंवा पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे. आणि जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला गेला तुमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, कोणाचा चेहरा घेऊन तुम्ही जाणार, तरी भाजपचे नेते म्हणायचे तेव्हा भाजपचे नेते म्हणायचे की आम्ही तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय, उलट मवियाने सांगावं कुणाच्या चेहऱ्यावरती तुम्ही निवडणूक लढवताय. हे भाजपचं अधिकृत उत्तर होतं. पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून आणि राजकारणाचा एक अभ्यासक विद्यार्थी म्हणून मला हा प्रश्न पडला, हे भाजप कसं काय करू शकतं, ही एवढी गंभीर चूक. स्वतः तुम्ही म्हणताय जो सगळ्यात लार्जेस्ट ओनरशिप असलेला पक्ष आहे तो असं म्हणतोय ही निवडणूक आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवतोय, आमच्याकडे एकनाथ शिंदे, तुमच्याकडे कोण आहे, तसं मवियाला प्रश्न विचारताय. मग आता शिवसेना तुमचेच दाखले देत आहे की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाने निवडणूक लढवली, त्यांच्या चेहऱ्यामुळे एवढी जागा निवडून आलेल्या सगळ्या महायुतीच्या. या क्लेमला खोडून कसं काढणार, जागा तुमच्या आहे, म्हणजे बहुसंख्या तुमचीच आहे, पण हा क्लेम हे एकनाथ शिंदेमुळे झालं, याला काय उत्तर देणार, याला नॅरेटिव्हला कसं बदलणार. आणि आज जे मला शिवराज सिंह चौहान यांच्या बाबतीत मध्य प्रदेशमध्ये बघायला मिळालं होतं, तशीच लोकप्रियता या योजनांमुळे किंवा या विकास कामांच्या आवरणामुळे, या ऑरामुळे ती एकनाथ शिंदेना प्राप्त झालेलं आहे. आणि या 2 कारणांमुळे लाडकी बहीण योजनेचा चेहरा एकनाथ शिंदे बनणं आणि ही निवडणूक आम्ही एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर किंवा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढतोय, आमचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच आम्ही ही निवडणूक लढू, अशा आशयाची जी काही विधानं केली, त्यामुळे एकनाथ शिंदेचं नेतृत्व भाजप मान्य करत आहे, भाजपने जाहीर केलेलं आहे. आणि त्यामुळे आता जो सत्ता 23 तारखेच्या नंतर आज गायब मुख्यमंत्री जाहीर करता आलेला नाही,
आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत कदाचित मुख्यमंत्री जाहीर होईल आणि असं वाटतंय की भाजपचा जाहीर होईल, देवेंद्र फडणवीसच जाहीर होतील, तरी सुद्धा हा अंडरकरंट, हा सुप्त संघर्ष हा या युतीमध्ये कायम राहील किंवा राहिलाच मला आश्चर्य वाटणार नाही. तुम्हाला काय वाटतं हे विश्लेषण? याबद्दल आणखी कुठले अँगल्स असतील का? तुम्हाला ते ऍड करायचे असतील का? मला जरूर वाचायला आवडतील. तुम्ही या व्हिडिओच्या खाली त्या कमेंट्समध्ये जरूर तुमची सुद्धा मांडणी करा. काय होणार आहे? उत्सुकता ताणली गेलेली आहे तुमच्यासारखीच माझी सुद्धा. लक्ष ठेवूया. पण तुर्तास इतकंच. जाण्यापूर्वी इथे थांबण्यापूर्वी एक विनंती तुम्हाला, बायोस्कोपला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. आणखी शेअर करा म्हणजे आमचे सबस्क्रायबर वाढतील, जे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि नेहमी पाहत राहा द बायोस्कोप मराठी. धन्यवाद.